तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ह्या आपल्या फ्री हिलिंगच्या नाईट सेशनमध्ये. आपण दररोज सकाळी 10 वाजता, दुपारी 4 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता भेटतोय स्वतःच्या हिलिंगमध्ये एक पाऊल टाकणं, पहिलं पाऊल टाकण्यासाठी. म्हणजेच आपली एक हिलिंगची प्रोसेस चालू करण्यासाठी आपण ह्या सेशनमध्ये पार्टिसिपेट करतोय. आता या सेशनची, प्रत्येक सेशनची सुरुवात ही हिलिंगच्या अवेअरनेसमध्ये, म्हणजेच हिलिंग म्हणजे काय, ते का करायचं, आपल्याला त्याची खरंच गरज आहे का, ह्याच्यातून होते. आता हिलिंग म्हणजे काय आणि आपण हिलिंग का महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यात, तर आपल्या आयुष्यात अनेक समस्या या बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतात, तर ते आपल्या मनात साचलेल्या जुन्या भावना, दुखावलेले अनुभव आणि मर्यादित विश्वासामुळे निर्माण होतात. जोपर्यंत आपल्या भावनांचं आपण हिलिंग होत नाही तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या परिस्थिती, नातेसंबंध आणि अपेक्षा अनुभवतो. म्हणजे काय होतं, जोपर्यंत आपण आपल्या मनात असलेली भावना किंवा आपल्या मनात असलेले व्हायब्रेशन, जसे आपण आता म्हणतो, ते व्हायब्रेशन किंवा त्या भावनांचं ज्या निगेटिव्ह आहेत त्याचा निचरा करत नाही, म्हणजेच विसर्जन करत नाही, म्हणजेच काढून टाकत नाही, तोपर्यंत तशीच परिस्थिती आपल्या आयुष्यात येत राहते. म्हणजे तुम्ही अनुभवलं असेल की तुम्हाला जर भीती वाटण्याची सवय असेल किंवा भीती ही भावना तुमच्या पॅटर्नमध्ये किंवा तुमच्या मनात बसलेली असेल आणि ती तुम्ही हील नाही केलेली किंवा त्याच्यावर काही उपाय नाही केलेला, तर अशा परिस्थिती वारंवार येत राहतात की ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटेल की एखादी अचानक घटना घडते, अशा समस्या येतात की ज्याच्यामुळे भीती ही आपल्या मनात उत्पन्न होते. जोपर्यंत आपण या भावनांचं हिलिंग करत नाही तोपर्यंत ही जी काही भीती आहे, ह्या काही भावना आहेत नकारात्मक, त्या पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहतात. आता हिलिंग म्हणजे भूतकाळाचा विसर नाही. म्हणजे आपण जे काही भूतकाळात घडलं ते पूर्णपणे विसरून जाण्यासाठी हिलिंग नाही करत, तर त्याच्या ओझ्यातून आपल्याला मुक्त करायचं आहे स्वतःला. यासाठी आपण आपली हिलिंगची ही प्रोसेस ही करत असतो. म्हणजेच आपलं जेव्हा मन हलकं होतं, जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःची किंमत जाणतो आपण, तेव्हा आपले नातेसंबंधही सुधारतात, आपल्या जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे परिस्थिती बाहेरची तीच राहते, माणसंही तीच राहतात सद्यस्थितीत या क्षणाला, पण आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याने आपण काय फील करतो हे बदलतं. त्यामुळे आपण स्वतःमध्ये बदल जर घडवायचा असेल तर हिलिंग ही एक आपली पहिली पायरी आहे. हे होपनोपनोचं सेशन जे आपण आज अटेंड करताय ते अगदी योग्य आहे ह्यासाठी, कारण ते सेल्फ वर्थ आणि इनर हिलिंग या दोन्ही संकल्पना सहज जोडते. म्हणजेच आपल्या स्वतःची योग्यता, पात्रता ही का महत्वाची, की हिलिंगची ही जी काही आपण प्रोसेस करतोय त्याची एक 10 कारणं आहेत किंवा आपण काही कारणं समजून घेऊ शकतो की हिलिंग का महत्वाची. तर आपण आपली स्वतःची किंमत वाढवतो. जेव्हा आपण स्वतःलाच महत्त्व देतो, स्वतःवर प्रेम करतो, तेव्हाच जगही आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्याला महत्त्व देतं. तसंच भूतकाळातील दुःख, राग आणि अपराधीपणापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर हिलिंग हे महत्त्वाचं आहे. इतरांकडून जर आपण सतत मान्यता आणि सतत प्रेमाची अपेक्षा करत असू तर आपल्याला हिलिंग हे इम्पॉर्टंट आहे. मनात जर सतत आपल्या भीती असेल, असुरक्षिततेची भावना असेल आणि नकारात्मक विचार जर आपल्याला कमी करायचे असतील, तर आपण आपली हिलिंगची जर्नी, हिलिंगचा जो प्रवास आहे तो पुढे चालू ठेवला पाहिजे. आपले नातेसंबंध आपल्याला निरोगी, प्रेमळ आणि समजूतदार जर बनवायचे असतील तर आपले हिलिंग हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला एक भावनिक, मानसिक शांतता आणि अंतर्मनातील एक स्थैर्य अनुभवायचं असेल, म्हणजे एक बॅलन्स्ड पर्स्पेक्टिव्ह आपल्याला जर लाईफमध्ये घ्यायचं असेल, तर आपले हिलिंग करणं म्हणजे जे काही नकारात्मक भावना साठून राहिल्यात वर्षानुवर्ष, बरेच दिवस, त्याचं विसर्जन करणं हे हिलिंगमुळे शक्य होतं. तसंच आपल्यावर, स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला स्वीकारणं. आपण जसे आहोत तसे ह्या क्षणाला जर आपल्याला स्वीकारता आलं तर आपल्याला बरेचशा ग्रोथ अपॉर्च्युनिटीज, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यात घडतात. जर जुन्या मर्यादित विश्वासांना, म्हणजे जे आपले लिमिटिंग बिलीव्स असतात, म्हणजे आपण स्वतःच स्वतःच्या मनामध्ये ठरवून घेतो की मी हे करू नाही शकत, मला नाही जमणार, मी अशीच आहे, ह्या ज्या लिमिटिंग बिलीव्स आहेत त्या आपण जर आपल्याला सोडायच्या असतील आणि नवीन बिलीव्स, ज्या एम्पावरिंग बिलीफ म्हणतो, म्हणजेच आपल्याला शक्ती देणाऱ्या ज्या काही विश्वास आहेत त्या जर आपल्याला आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये जर इनबिल्ट करायच्या असतील, त्यांचं प्लांटिंग करायचं असेल, तर त्यासाठी हिलिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर आपल्याला जर आत्मविश्वासपूर्वक, आनंदी आणि समाधानकारक जीवन जगायचंय किंवा आपण, कारण जेव्हा आपण आतून बरे होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं, निर्णय आणि अनुभव हे बदलायला चालू होतात.
म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं आपण विचार करतो तसंच बाहेर घडतं, की तसंच आपल्यासाठी जग असतं. त्यामुळे जर आपण चांगला विचार केला तर जग आपल्यासाठी नक्कीच चांगलं असतं. सो जिथे हिलिंग सुरू होते तिथं खरा बदल चालू होतो. म्हणजे आपल्याला हिलिंग मार्फत कोणत्याही बाहेरच्या परिस्थितीमध्ये किंवा बाहेरच्या लोकांना बदलायची गरज नाही, तर आपण आपल्या मनातल्या भावना म्हणजेच आपण काय फील करतो, एखादी परिस्थिती बाहेर घडली आणि जर तिथे 3 ते 4 माणसं उपस्थित असतील तर प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार, प्रत्येकाची जी काही क्षमता आहे त्याच्यानुसार प्रत्येक जण त्या परिस्थितीतून वेगळे अर्थ काढत राहतो. म्हणजेच एखाद्याला त्या परिस्थितीत काहीतरी अपॉर्च्युनिटी म्हणजेच काही त्याच्यात करता येईल का, काही संधी त्याला दिसते, एखाद्याला भीती वाटते, एखाद्याला त्या परिस्थितीतून पळून जावंसं वाटतं. असंच 3 वेगवेगळ्या भावना पण परिस्थिती मात्र एकच. त्यामुळे आपण काय फील करतो, आपल्या काय भावना आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, म्हणजेच सकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत, याच्यावर ठरतं की त्या परिस्थितीतून आपल्याला काय मिळणार आहे. आता आजचं आपलं जे काही हिलिंग सेशन आहे, ह्या हिलिंग सेशनमध्ये आपण सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःची योग्यता, स्वतःची पात्रता ह्या दृष्टिकोनातनं आपण आजचं हिलिंग सेशन हे घेणार आहोत. आता स्वतःची पात्रता किंवा योग्यता ही आपल्यालाच माहीत असणं का इम्पॉर्टंट आहे, कारण का ते आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवतं. आपण सतत इतरांकडून मान्यता आणि कौतुकाची अपेक्षा ठेवत नाही. म्हणजेच तुम्ही चांगले आहात किंवा तुम्ही चांगलं काम करताय हे सांगण्यासाठी कुणी येऊन सांगण्याची गरज नाही. जर तुमची स्वतःची योग्यता ही तुम्हाला माहीत असेल, स्वतःची पात्रता माहीत असेल, सेल्फ वर्थ म्हणजेच आपण वर्दी आहोत त्या कामासाठी किंवा जे करतोय ते आपल्यासाठी चांगलं आहे हे आपल्याला माहिती असेल, तर दुसऱ्याकडून व्हॅलिडेशनची किंवा दुसऱ्याकडून मान्यता आणि कौतुकाची आपल्याला अपेक्षा नसते. तसेच आपल्याला नातेसंबंधांमध्ये निरोगी मर्यादा ठेवता येते, म्हणजेच हेल्दी बाउंड्रीज. म्हणजे कोणी किती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बोलावं किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्याचा किती पार्ट असावा, त्यांनी किती जास्त इन्व्हेस्टमेंट करावी, ह्याच्यासाठी आपण त्यांना मर्यादा किंवा बाउंड्रीज ठेवण्याची आपण ताकद देतं. कोण ताकद देतं तर आपली सेल्फ वर्थ म्हणजेच आपली पात्रता किंवा योग्यता. आपल्याला नाही म्हणण्याचा आत्मविश्वास मिळतो. म्हणजे जेव्हा आपल्याला आपली स्वतःची पात्रता किंवा योग्यता माहिती असते तेव्हा आपण सहजरित्या, जर आपल्याला एखादी गोष्ट जमणार नसेल किंवा एखाद्या गोष्टीला नकार द्यायचा असेल तर आपण सहजपणे दुसऱ्याला न दुखावता त्याला नाही म्हणू शकतो. ही नाही म्हणण्याचा आत्मविश्वास किंवा नाही म्हणण्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो आपल्याला ही सेल्फ वर्थ म्हणजे आपली योग्यता मिळवून देते. स्वतःच्या वेळेचा, भावनांचा आणि गरजांचा महत्त्व आपल्याला द्यायला शिकवते. म्हणजेच जेव्हा आपण आपली स्वतःची पात्रता, योग्यता, वर्थनेस ही ओळखतो की मी खरंच वर्दी आहे, मी निर्णय घेऊ शकते, हे जेव्हा आपण स्वतःलाच सांगतो, स्वतःलाच ही भावना आपली तयार होते, तेव्हा आपल्याला इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या मूल्यांच्या बेसिसवर म्हणजे आपली काय मूल्य आहेत, काय व्हॅल्यूज आहेत, आपल्याला काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या लक्षात धरून आपण त्या मूल्यांनुसार निर्णय घेतो. म्हणजे नुसतंच दुसऱ्यांनी सांगितलंय म्हणून नाही, तर आपल्याला स्वतःला ते करायचंय, आपल्याला स्वतःला काही निर्णय घ्यायचा आहे, तर तो निर्णय घेण्यासाठीचा जो आत्मविश्वास आहे तो आपल्याला ही सेल्फ वर्थ देते. भीती, असुरक्षितता आणि स्वतःची सतत तुलना करण्याची सवय कमी होते. जेव्हा आपण स्वतःला पात्र मानतो तेव्हा आपण कोणाशीच तुलना करत नाही, कारण का आपण पूर्ण फील करतो, पूर्णत्वाची ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. असुरक्षितता, भीती ही पूर्णपणे या भावनांचं आपण विसर्जन करतो या हिलिंग मार्फत. त्याचप्रमाणे आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, आपण नवीन संधी स्वीकारतो. जसं मी मगाशी म्हणलं की परिस्थिती सेम असते पण 3 वेगवेगळ्या प्रकारची लोक 3 वेगवेगळे अर्थ काढून त्या परिस्थितीतून काहीतरी वेगळा सार घेतात. त्याचप्रमाणे आपण आपली भावना जर बदलली, आपल्या हिलिंग जर झाल्या आपल्या नकारात्मक भावनांचं, तर आपल्या सकारात्मक भावना ह्या आपण आपल्या मशागत त्याची करू शकतो आपल्या डोक्यामध्ये. सो आपण आपली नाती मजबूत करतो, त्यामुळे बाहेरील परिस्थितीचा आपल्यावर परिणाम कमी होतो, कारण का आपण स्वतःचीच एक पात्रता वाढवलेली असते. त्यामुळे आपण स्वतःशी असलेलं नातं हे मजबूत करतो. आता जेव्हा आपल्याला स्वतःशी कसं बोलायचं, स्वतःबरोबर कसं राहायचं, स्वतःशी पात्रता कळते, तेव्हाच आपण बाहेरचे जे काही नातेसंबंध आहेत, जे काही आपले मित्रपरिवार आहेत किंवा फॅमिली आहे, कुटुंब आहे, त्यांच्याशी कसं नातं जोडायचं, त्या नात्यांमध्ये आपण काय लिमिट्स किंवा बाउंड्रीज ठेवला पाहिजे, तिथे आपण आपले निर्णय कसे घेतले पाहिजे, हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळायला लागतं. त्यामुळे ही सेल्फ अवेअरनेस
की आपली खरंच पात्रता आहे, आपण खरंच वर्दी आहोत. जसं आपण म्हणतो की प्रत्येकाकडे काही ना काही स्पेसिफिक क्षेत्रात काहीतरी योग्यता असते, की त्या क्षेत्रात जर त्याने काम केलं तर तो त्याच्यामध्ये उच्चतम बनतो. त्यामुळे ती जर गोष्ट ओळखायची असेल तर आपण आधी स्वतःमधल्या नकारात्मक भावनांचं विसर्जन केलं पाहिजे. कारण जग आपल्याशी अनेकदा तसंच वागतं जसं आपण स्वतःशी वागतो. म्हणजे असे लक्षात घ्या की जर एखादी व्यक्ती असेल आणि ती स्वतःलाच कमी लेखते, स्वतः खूप लो एनर्जीमध्ये राहते, तिचा स्वतःवर विश्वास नाहीये किंवा काही परिस्थितीमुळे ही भीतीची भावना, असुरक्षिततेची भावना त्याच्या मनात तयार केली आणि त्या झाली आणि त्या भावनेबद्दल त्यांनी काहीच कृती केली नाही, ॲक्शन घेतली नाही किंवा ती भावना बदलण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, तर त्या परिस्थितीमध्ये बाहेरून बघणारा व्यक्तीही त्याच्याकडे सिंपतीच्या नजरेने बघतो. म्हणजेच त्यालाही वाईट वाटतं किंवा बाहेरून बघणारा व्यक्ती किंवा वागणारा व्यक्तीही त्याला तेच फिलिंग देतो, त्याच भावना देतो जो तो ॲक्च्युली फील करतोय त्याच्या आतमध्ये. त्यामुळं जग आपल्याशी अनेकदा तसंच वागतं जसं आपण स्वतःशी वागतो. जेव्हा आपण स्वतःची किंमत ओळखतो तेव्हा इतरही आपली किंमत ओळखू लागतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला वाटतं की लोक माझी किंमत करत नाहीये, ते मला ग्रांटेड घेतायत, माझ्या वतीनं ते स्वतःच निर्णय घेतात, त्या क्षणी आपण आपल्या आतमध्ये डोकावून बघायचं की खरंच कधी आपण स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या योग्यतेबद्दल काही शंका घेतल्या आहेत का? काही नकारात्मक भावना आपण साठवून ठेवल्या आहेत का? कारण का आपल्याला असं वाटत असतं की आपण या जगाशी शब्दरूपाने किंवा तोंडाने बोलून किंवा हालचाल करून आपल्या एक्सप्रेशननी बोलतो, पण खरं तर या जगाशी आपण एनर्जी लेवलला म्हणजे शक्ती रूपाने जी काही आपल्याकडे ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या देवाणघेवाणीने आपण या जगाशी कम्युनिकेट करत असतो, म्हणजे संभाषण करत असतो. सो आपण स्वतःबद्दल काय फील करतो त्याने आपली एनर्जी ठरते, म्हणजेच आपला ऑरा ठरतो आणि त्याच्याशी कम्युनिकेट करून आपला समोरचा व्यक्ती, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा अचानक बाहेरच्या परिस्थितीही बदलायला लागतात आणि बाहेरच्या व्यक्तीही आपल्यावर प्रेमाने, काळजीने हे नातेसंबंध जपायला लागतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी की कोणतीही समस्या सोडवण्याची किंवा कोणतीही फिलिंग ही चेंज करण्याची, तर आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांचं विसर्जन करायचं आणि आपल्याला जे काही पॉझिटिव्ह बदल हवे, जे काही पॉझिटिव्ह फिलिंग इम्प्लांट करायचे त्याची वक्तृत्व म्हणजेच त्या शब्दाने आपण बोलून दाखवायच्या. म्हणजे जर स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाटत नसेल तर दिवसातनं कितीतरी वेळा आपण स्वतःला म्हणलं पाहिजे की आय एम कॉन्फिडंट, की मी आत्मविश्वास पूर्ण आहे. स्वतःच स्वतःमध्ये बोलल्याने खरंच असा फरक पडतो का, की खरंच नुसतं मी म्हणलं की मी आत्मविश्वास पूर्ण आहे, मी प्रेमासाठी पात्र आहे, मी काळजीसाठी पात्र आहे, मी जर आपण पैसे कमवत असेल तर पैशासाठी पात्र आहे, असं जर नुसतं म्हणलं तर मिळेल? ह्या बाबतीत बऱ्याचदा आपल्याला शंका वाटते की खरंच आपण नुसतं म्हणलं तर आपल्याला मिळेल का? तर हो, याचं उत्तर हो आहे. कारण का, ह्याच्यावर एक सायंटिफिक एक्सपेरिमेंट झालाय आणि त्याच एक्सपेरिमेंटमध्ये जे आपण हिलिंगची टेक्निक घेतोय, ती हिलिंगची टेक्निक त्यांनी टेस्ट केली की खरंच आपल्या बोलण्याचा, आपण जे शब्द वापरतो, आपण जे फील करतो, त्या फिलिंगचा आपल्या आयुष्यावर हा परिणाम होतो का? तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट केला हा मसारू इमोटो या सायंटिस्टनी. त्यांनी काय केलं, मसारू इमोटो यांनी एक वॉटर एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एक 2 पात्र घेतली किंवा एक 6 पात्र घेतली. अर्ध्या पात्रांवर म्हणजेच अर्ध्या ग्लासवर त्यांनी काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिले आणि अर्ध्या ग्लासवर उरलेल्या त्यांनी पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले. आता त्याच्यात त्यांनी पाणी टाकलं आणि ते 24 तास फ्रीजमध्ये ठेवलं. आता या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 24 तासानंतर जेव्हा त्यांनी त्याचे सॅम्पल्स मायक्रोस्कोप खाली बघितले तेव्हा त्यांना एक अचंबित करणारी गोष्ट दिसली. आता ती कोणती? तर आपल्याला त्याचे सगळे काही डाटा आहे की जो काही त्यांनी त्या एक्सपेरिमेंटमधनं एक्सपिरियन्स केला किंवा त्यांनी जो बघितला त्याच्यामध्ये त्यांनी काय एक्सपिरियन्स केलं, त्यांना काय मिळालं की ज्या वेळेस त्यांनी काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिलेले ग्लास ठेवले आणि काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिलेले ग्लास ठेवले, तर तेव्हा त्यांना काय मिळालं किंवा काय त्यांना दिसलं ते आता आपण बघूया. सो आता हे मी लगेचच तुम्हाला गुगलवर सर्च करून दाखवते की जेव्हा आपण मसारू इमोटो असा जेव्हा सर्च करतो तेव्हा आपल्याला असे काही इमेजेस दिसतात. त्यातली मी पहिली इमेज घेते. आता ही इमेज जर आपण झूम करून बघितली तर आपल्याला दिसून येईल
बघा, त्यांनी ज्या पाण्याच्या ग्लासवर थँक्यू असा शब्द लिहिला, विजडम, ट्रूथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू, पीस, म्हणजे हे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, म्हणजे सकारात्मक भावना असणारे, हॅलो हॅलो, म्हणजेच सकारात्मक भावना असणारे हे आपले ग्लास आहेत. आता ज्या ग्लासवर, ज्या पाण्यावर त्यांनी नकारात्मक भावना लिहिल्या किंवा नकारात्मक जेव्हा त्यांनी भावना लिहिल्या किंवा नकारात्मक त्यांनी काही वर्ड्स लिहिले, तर तेव्हा त्यांना त्याच्यावर एक विचित्र पद्धतीचं नकारात्मक भावना किंवा अशी एक्सप्रेस करणारे, एनर्जी एक्सप्रेस करणारे त्यांना हे अशी मायक्रोस्कोप खाली क्रिस्टल्स दिसले. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की खरंच हे एवढं मायन्यूट लेवलवर फक्त एखाद्या गोष्टीवर चांगले शब्द लिहिले किंवा वाईट शब्द लिहिले तर त्या पाण्याच्या प्रत्येक क्रिस्टलवर त्यांनी 2 प्रकारचे पाणी घेतले. पोल्युटेड वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये काही शुद्ध पाणी नाहीये, त्याच्यावर त्यांनी काही प्रेयर लिहिली, म्हणजे आपली होप नोपनोची प्रेयर लिहिली, आणि काही पोल्युटेड वॉटरवर त्यांनी एक चांगली प्रेयर लिहिली, वाईट प्रेयर लिहिली, किंवा काहीच नाही लिहिलं. तर बिफोर प्रेयर जे पाणी आहे त्याचं सॅम्पल घेतलं आणि प्रेयर लिहिल्यानंतर 24 तासांनी, म्हणजेच काही प्रार्थना लिहिल्यानंतर 24 तासांनी त्यांनी त्याच्यावर मायक्रोस्कोप खाली ते फ्रीज केलेलं बघितलं. आता जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलं तेव्हा त्यांना दिसलं की ज्याच्यावर प्रेयर लिहिल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये एक सुंदर क्रिस्टल्स तयार झाले, म्हणजेच त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम झाला. या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला हेच कळतं की काही शब्दांनी, म्हणजेच बऱ्याचशा पॉझिटिव्ह वर्ड्सनी आपल्यावर हा खूप छान परिणाम, म्हणजे त्या पाण्याच्या अगदी थेंबापर्यंत खूप चांगला परिणाम हा त्यांना ऑब्झर्व झाला, म्हणजेच त्यांना हा दिसला. म्हणजेच आपल्या शब्दांचा हा प्रत्येक पार्टिकलवर, प्रत्येक सूक्ष्म कणावर हा इतका चांगला, हा इतका सुंदर परिणाम होतो. तर हा आपल्यावर होणार नाही का? जर आपण स्वतःबद्दल असं म्हणत असू की मी खूपच आजारी पडते, किंवा मी खूप वीक आहे, किंवा माझ्या बरोबर नेहमी वाईटच घडतं, जर ह्याचा आपण सतत जप करत राहिलो, सतत ते रिपीट करत राहिलो, तर आपल्या आयुष्यात वाईटच होणार, बरोबर की नाही? जसं ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना दिसलं. आणि जर आपण स्वतःबद्दल चांगला विचार केला की मी खूप हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी कॉन्फिडंट आहे, असं जर स्वतःशीच आपण सकाळी 1-2 मिनिटं जरी बोललो तरी आपला दिवस हा वेगळा आपल्याला दिसू शकतो किंवा वेगळा अनुभवता येऊ शकतो. फक्त एक वाक्याचा बदल हा आपल्या आयुष्यात एकदम एक कलाटणी देणारा दिवस हा ठरू शकतो. सो ह्या हिलिंग सेशनमध्ये आपण असेच काही होप नोपनोची वाक्य म्हणणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या भावना बदल करण्यासाठी आणि आपल्याला सेल्फ वर्थ म्हणजे आपली पात्रता वाढवण्यासाठी हेल्प होईल. सो या हिलिंग सेशनमध्ये मी एक हिलिंग म्युझिक शेअर करते, जे तुम्हाला माझ्या आवाजाबरोबरच मागे ऐकायला येईल. आता हे हिलिंग सेशन स्टार्ट करण्याआधी डोळे बंद करून एका ठिकाणी शांत बसायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला बॅलन्स करायचे. आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे. डोळे बंद करून मी जी काही वाक्य बोलतेय ती वाक्य मोठ्याने बोलायचे. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आपल्या आईचा चेहरा, हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि म्हणायचंय, आय एम सॉरी आई. मी बऱ्याचदा तुला हर्ट केलं, मी तुला जज केलं. आय एम सॉरी. मी तुला बऱ्याचदा वेळ नाही देऊ शकले. प्लीज फॉरगिव्ह मी.
मी तुला समजून नाही घेतलं. मी तुझ्यावर प्रेम नाही केलं. तुला रिस्पेक्ट नाही दिला. थँक्यू आई, तुझ्या अनकंडिशनल प्रेमासाठी. जरी मी स्वतःला हेट करत होते, दोष देत होते, तरी तू माझ्यासाठी त्याग केलास, माझ्यावर प्रेम केलंस. थँक्यू. जरी मी बऱ्याच वेळा तुला सांगितलं नाहीये, तरी आई, आय लव्ह यू. आता आपल्या वडिलांचा चेहरा आपल्या समोर घ्यायचा आहे. ते हसताना कसे दिसतील हे इमॅजिन करायचंय आणि म्हणायचंय, आय एम सॉरी पप्पा, मी तुम्हाला हर्ट केलं. बऱ्याच वेळा मी तुम्हाला जज केलं. आय एम सॉरी, मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुम्हाला समजून नाही घेतलं. मी तुमच्यावर प्रेम नाही केलं. तुम्हाला रिस्पेक्ट नाही दिला. थँक्यू तुमच्या अमर्याद प्रेमासाठी. जरी मी स्वतःला हेट करत होते, तरी तुम्ही माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं. जरी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं नाही, तरी पप्पा, आय लव्ह यू. आता अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा ज्याने तुम्हाला हर्ट केलंय किंवा ज्याच्यापासून तुम्हाला खूप दुःख झालंय. त्या व्यक्तीचं नाव मोठ्याने घ्यायचंय आणि म्हणायचंय, आय एम सॉरी, मी तुला सगळ्यासाठी ब्लेम केलं. मी फक्त तुला ब्लेम केलं. आता मला कळतंय, मी सुद्धा तेवढेच रिस्पॉन्सिबल होते. प्लीज फॉरगिव्ह मी. कारण का मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली. खूप नकारात्मक भावना धरून ठेवल्या. थँक्यू ह्या लेसनसाठी. ह्याच्यातून मी शिकले, मला एक अनुभव मिळाला. एकदम डीप आतमध्ये मला माहिती आहे, मला या अनुभवाची गरज होती. यापासून मी शिकले आणि पुढे गेले. आता मी इथून पुढे जाण्याचं चूज करते. आता मी इथून पुढे जाण्याचा निवड करते आणि तुलाही पुढे जाण्यासाठी अलाव करते. आय लव्ह यू. जरी त्या व्यक्तीने आपल्याला हर्ट केलंय, दुःख दिलंय, तरी ही त्याला मनापासून म्हणायचंय, आय लव्ह यू. आता आपण स्वतःच नाव मोठ्याने घ्यायचंय आणि म्हणायचंय, आय एम सॉरी वैष्णवी. मीच सगळ्यात जास्त तुला अंडर एस्टिमेट केलंय. तुझ्यावर डाऊट घेतलाय. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःपासून डिस्कनेक्ट झाले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला एकटीला सोडलं. तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. थँक्यू या सुंदर आयुष्यासाठी. थँक्यू ह्या विश्वाशी मी कनेक्ट झालीये तुझ्यामुळे. आता याने काहीच फरक पडत नाही की कोणी माझ्यावर प्रेम करतंय की नाही, कारण का आजपासून, या क्षणापासून मी स्वतःवर प्रेम करते. आता तुम्हीच स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे आणि म्हणायचंय, आय एम सॉरी, मी तुला एकटीला सोडलं. थँक्यू या रिकनेक्शनसाठी. मी आज प्रॉमिस करते की मी तुला परत एकटीला कधीच सोडणार नाही. तुम्हाला जाणवेल की या प्रेमाची तुम्ही वाट बघत होता. काही काळ स्वतःबरोबर घालवा आणि स्वतःला एक प्रॉमिस करा, आता मी स्वतःला कधीच एकटीला सोडणार नाही. स्वतःबरोबर नेहमी असेल.
तुम्ही याच प्रेमाची वाट बघत होता, हो ना? हे प्रेम खरं तर आतच होतं, पण आपण बाहेर शोधत होतो. या प्रेमाची अनुभूती घ्या आणि हळूहळू आपले हात एकमेकांवर ठेवून रब करा. सगळी एनर्जी या विश्वातली या हातात एकवटते असं इमॅजिन करा. रब करत राहा आणि ही एनर्जी आता आपल्या डोळ्यांवरनं फिरवून घ्या, चेहऱ्यावर फिरवून घ्या. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. हा होता आपला हो'ओपनोपनो फ्री हिलिंगचा अनुभव, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्त्रोतशी म्हणजेच जिथून आपण जन्माला आलो त्याच्याशी पुन्हा रिकनेक्ट झालो, स्वतःशी रिकनेक्ट झालो आणि स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली. या हिलिंग सेशन नंतर आपल्याला आपली सेल्फ वर्थ, आपली पात्रता अनुभवायला मिळते. म्हणजेच आपली योग्यता ही आपल्याच दृष्टीने वाढते. आपण स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला लागतो आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास हा वाढू लागतो. सो या हिलिंग सेशन नंतर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्कीच चॅट सेक्शनमध्ये मला सांगा, की तुम्हाला खूप छान वाटलं, रिलॅक्स्ड वाटतंय, शांत वाटतंय. ओके, सो थँक्यू सो मच. तुम्ही या हिलिंग सेशनमध्ये जॉईन झाला आणि हे हिलिंगचा एक्सपिरियन्स घेतला. आपल्या आयुष्यामध्ये बदल घडण्याची एक पहिली पायरी म्हणजेच पहिलं पाऊल तुम्ही टाकलेलं आहे हिलिंगच्या मार्फत. आणि हे हिलिंग हे दररोज तुम्ही घेत राहा. स्वतःबद्दल, स्वतःशीच आपण काय बोलतो ह्यावर जग आपल्याशी काय बोलतं हे ठरत राहतं. आणि आपण स्वतःशी जर खूप चांगलं पॉझिटिव्ह सकारात्मक बोलत असू तर जग काय बोलतंय ह्यानी तसाही आपल्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे स्वतःबद्दल चांगलं बोलत राहा, स्वतःशी एक कनेक्शन निर्माण करा, स्वतःबरोबर जोडले जा, स्वतःबरोबरचं नातं हे इम्प्रूव्ह करा. प्रत्येक सेशनमध्ये हे नातं इम्प्रूव्ह होईल आणि दर सेशनला आपण एक नवीन भावना घेऊन ती तयार करणार आहे आणि तीच एक भावना रुजवणार आहे आपल्यामध्ये. आणि ही सकारात्मक भावना घेऊन आपण आपला हे सेशन हे आता संपवतोय. त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही ह्या सेशनमध्ये जॉईन झालात. थँक्यू.